श्री स्वामी समर्थ. अशा या 5 वनस्पती तुमच्या घरात असणे अत्यंत शुभ असते. तर ह्या 5 वनस्पती कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 5 पांढऱ्या लक्ष्मीवर्धक वनस्पती कोणत्या? 1 पांढरी रुई, हिला श्वेत मांदार असेही म्हणतात. या वनस्पतीत लक्ष्मीचा वास असतो. याची 14 वर्ष पूजा केली असता त्याच्या बुडाशी गणपती तयार होतो. अनेक आध्यात्मिक गोष्टींसाठी ह्या वनस्पतीचा उपयोग होतो. 2 पांढरी कण्हेर, ही वनस्पती लक्ष्मीकारक असून इच्छा ठाई लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते. याला शेवग्याच्या शेंग सारखी छोटीशी फल स्वरूपात शेंग येत असते. आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत अथवा पूजेत ठेवावी. 3 पांढरी शेवंती, ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात असणे हे सर्वच कार्यांसाठी शुभ असते. 4 पांढरी भुईरिंगणी, हिला लक्ष्मणा असेही म्हणतात. इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडले होते. त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणगिरी आणला असता त्यात संजीविनी नामक पांढरी भुईरिंगणी लक्ष्मणाला औषध स्वरूपात दिली होती. म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात. हिला वांग्यासारखे पिवळे फळ येते. यामध्ये 2 प्रकार असतात, वेल आणि वनस्पती. ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपातील लावावी व आपल्या घरात लावणे अतिशय शुभ असते. पांढरी जास्वंद ही अतिशय औषधी वनस्पती असल्याने हिचा अनेक आजारांवर उपयोग होतो. स्त्रियांच्या आजारासाठी विशेष गुणकारी. लाल जास्वंद जसे गणेशप्रिय आहे तशी पांढरी जास्वंद लक्ष्मीप्रिय आहे. आणि लक्ष्मी म्हणजेच नक्की काय, तर जो हा देह मनुष्याला मिळाला आहे तो सदृढ निरोगी असणे. अशा या 5 वनस्पती घरात असणे अत्यंत शुभ असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आपल्या घरात या 5 वनस्पती लावल्या असता त्या अत्यंत शुभ मानल्या जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल बटनही क्लिक करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.